आता सश्यावरती आणि आज कासव जोरातच चालू तर तुम्हाला सांगतो, आज जर तुम्ही तुमच्या मुलाला सांगितलं सस्याची आणि कासवाची गोष्ट, तर तो आपल्याला वेड्यात काढेल. बरोबर का सांगतो तुम्हाला? त्याचा अर्थ काय होता? त्या दोन्ही त्या जी गोष्ट होती त्याचा अर्थ असा होता की जो स्लो आणि स्टेडी जाईल तो जिंकेल. ह्या जगात जर तुम्ही आता आपण एकमेकाला विचारू, स्लो अँड स्टेडी शुअर टू लूज. ऍक्सेप्ट द फॅक्ट, ऍक्सेप्ट द फॅक्ट. सो ह्याच्यावर जावंच लागणार या सगळ्या गोष्टीवर. स्टॉक मार्केट असो का काय असो, ते जुनं धरून जर तुम्ही बसला त्याच्यावर तर होणार नाही, निश्चित होणार नाही. मित्रांनो, ट्रिमंडस अपॉर्च्युनिटी आहे. भारत बदललेला आहे, भारत बदलतोय. त्या बजबजपुरीच्या पाठीमागे लागू नका. मानसिकता बदलावी लागणार आहे आपल्याला. आपण टीव्ही पुढे बसल्यामुळे आपल्याला असं वाटायला लागलेलं आहे या देशात फक्त बजबजपुरी माजलेली आहे, सगळा भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. जे ज्याला करायचे ते करू द्या, त्याचा तुम्ही भाग नाहीये. त्यामुळे तुम्हाला त्याच्या फार अंगावरती लावून घ्यायचं काही कारण नाहीये. तुम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो बघा. कारण हे मी याच्यासाठी सांगतोय की ते सारखं बघून बघून आपल्यावरती अक्षरशः परिणाम व्हायला लागलेले. मी जिथे जाईल तिथे मला तरुणाची फार भीती वाटायला लागलेली आजकाल. कारण तोही तेच विश्व बोलायला लागलेला आहे, त्याला काही दुसरं कळतच नाही. याचं कारण सांगतो तुम्हाला. पुण्याजवळच्या एका छोट्या गावामध्ये गेलो आणि तिथला एक जरा चुनचुनीत मुलाला मी जनरली गेलो, विचारतो तुझा रोल मॉडेल कोण आहे? आपल्याला हे शिकावं लागणार, हे शिकावं लागणार आहे आपल्याला. कोणाला तरी रोल मॉडेल करावं लागणार, हे लक्षात घ्या तुम्ही. तर त्या मुलाने मला असं सांगितलं, माझा रोल मॉडेल सुरेश कलमाडी. नाही पण नीट आहे का त्याला, त्याची चूक नाही. तर त्यांनी मी त्याला विचारलं, मी अजिबात त्याच्यावर ओरडलं. मी त्याला विचारलं कसं काय बाबा सुरेश कलमाडी? तर म्हणलं बघा, आज त्यांच्याकडे भरपूर पैसे, हा त्याचा पहिला क्रायटेरिया होता. कारण सगळ्यांना माहिती चांगल्या गाडीत फिरतात, त्यांचं स्वतःचं विमान आहे, हे ते. तर ह्या मुलांवरती हे आपण काहीतरी आपल्याला वाटतं की मी हे चांगलं शिकवलं म्हणजे तोच घेणारे नाही. बिकॉज ही इज ऑलरेडी एक्सपोज टू द वर्ल्ड. ही इज ऑलरेडी एक्सपोज टू द वर्ल्ड. तो बराच वेळेला तुमच्यावर बोलत नाहीये. मी याच्यासाठी सांगतोय की हे जे सगळे तुम्ही कष्ट करताय, इन्व्हेस्टमेंट करणारे कुणासाठी करताय? रक्ताचं पाणी कुणासाठी करताय? स्वतःच्या मुलीसाठी किंवा मुलासाठीच करताय ना. तर तिथेच पेरणी बरोबर झाली पाहिजेत ना. तुम्ही मला सांगा, शेतकरी जी पेरणी करतो त्यात कधी खराब बी पेरतो का? कारण त्या बियातनं उद्याची बिया परत येणार असतात म्हणून तो बेस्ट बी पेरतो. तर त्याला मी मुलाला विचारलं की बाबा काय अडचण का, कसं काय तू असं म्हणतो? म्हणलं मला सांगा ना, मला सांगा. ते चोरी करायच्या अगोदरचं सोडा म्हणलं, त्याच्या अगोदरचं ते खासदार रोज पेपरला फोटो, हिरोईन हिरो येत आहेत, त्यांच्या बाजूला फिरतायत, मोठमोठे लोक आहेत. नाही, हे अट्रॅक्शन आहे. ऍक्सेप्ट द फॅक्ट. मी ह्याच्यासाठी प्रयत्न सांगतो की तुम्ही तुमच्या मुलींची बोलाल ना, तर तुमच्या या गोष्टी लक्षात येतील की आपण आपल्या काहीतरी भ्रमात राहायला नको की नाही माझं तर सगळं परफेक्ट चाललेलं आहे, मी तिला चांगलं शिकवते किंवा त्याला चांगलं शिकवते, असं नका समजू कृपा करून. आणि म्हणून त्याच्या भवितव्याचा जो विचार करतोय त्याच्यासाठीच्या जे इन्व्हेस्टमेंट करायचं त्याला सगळ्यात जास्त महत्व द्या, त्याला सगळ्यात जास्त महत्व द्या. तर तो म्हणला, मी म्हटलं ते आतमध्ये गेलो. म्हणलं आले ना, आतमध्ये गेले, परत बाहेर आले, परत फिरतात व्यवस्थित, काय अडचण काय? म्हणजे त्यांना आता हे पूर्वीचे दिवस गेले, केवळ आपल्या ज्या व्याख्या होत्या त्या संपायला लागलेल्या आहेत. त्याला काही वाटत नाही. तुम्ही बघा ना, तुमच्या इथला कॉर्पोरेटर चांगला बेस्ट कपडे घालून फिरतो, त्याच्याकडे बेस्ट गाडी असते. हे लोक आज पब्लिक प्लेसमध्ये आहेत, त्यांचा इन्फ्लुएन्स या समाजावरती आहे, ते पॉलिसी मेकर आहेत, हे ऍक्सेप्ट करावं लागणार आहे आपल्याला. तर असा प्रभाव त्याच्यावरती किंवा आपल्या मुलावरती किंवा मुलीवर पडू नये म्हणून त्याची इन्व्हेस्टमेंट आणि त्याला शिकवणं हे आपलं सर्वांचं काम आहे. आणि शिकवण्याच्या बरोबर मी तेच म्हणतोय की तिथेच पेरणी करा की तुझं आयुष्य तू कसं लढवायचंय. तुला फक्त शिक्षणाच्या वरती काय विचारलेलं मला सांगा तुम्ही तुमच्या मुलाला किंवा मुलीला काहीतरी आहे, काही सॅनिटेशनच्या गोष्टी सांगेल, पण तुम्ही आपण तो सोडून कुठला विषय मुलाशी किंवा मुलीशी बोलतो का सांगा मला? नाही बोलत. आपण एक शिक्षण घे म्हणजे काय? आणि तिथे गडबडी व्हायला लागलेल्या आहेत. मी तुम्हाला सांगतो, नीट परत जाऊन तुम्ही बघा. तर त्याला पहिल्यापासून ह्या सगळ्या जर गोष्टी शिकवल्या, ज्या मला 35व्या वर्षी शिकायला मिळाल्या, 40व्या वर्षी शिकायला मिळाल्या, त्यात जर त्याला 14-15 वर्षी 16व्या वर्षी जसं, आणि जगातल्या प्रत्येक तुम्ही जगभरातल्या शाळा जाऊन बघा तर तिथं असं शिकवलं. ह्या मुलाचा उत्कृष्ट काय? भूगोल उत्कृष्ट आहे का? फक्त त्याला भूगोल शिकवा, बाकी काय शानपणा शिकवायचं नाही, कारण तो त्याचा मास्टर होणार नाही. तसं त्या मुलांना आत्तापासूनच जर तुम्ही, मी स्टॉक मार्केट विषयीचं मी ऑथॉरिटीने बोलू शकत नाही, पण फिनान्शियल जर त्याला तुम्ही आतापर्यंत शिकवलं
तर त्याचा तुम्ही रिझल्ट, कारण 11 ते 16 वयात जे तुम्ही त्याला बिंबवता, जे त्याच्यापर्यंत तुम्ही नेता, तो आयुष्यभर कॅरी करतो. टेक माय वर्ड, आयुष्यभर कॅरी करतो. तुम्ही आपणही तेच करतोय. त्यावेळेला जे जे काही शिकवलं गेलेलं आहे आपल्याला, जे जे काही समजवलं गेलेलं आहे ते आपण आयुष्यभर कॅरी करतोय. तर त्या मुलाला तुम्ही त्या वेळेला जर ते शिकवलं तर तो फार मोठ्या प्रमाणावर होईल. आणि दुसरं म्हणजे मानसिकता बदलायला लागणार आहे आपली. मानसिकतेचा फार मोठा विषय आहे देशामध्ये. मी मगाशी जर सांगितलं, मी गरीब, मला बोलता येत नाही, मला माहित नाही, माझं शिक्षण नाही, मला इंग्लिश बोलता येत नाही. बोलतच नाही हो आपण, ऍब्सोल्युटली बोलत नाही. बोलतोय किती पण खाली मुठी घालून बोलतो. म्हणजे प्रश्न विचारायला कोणाला बोललं की सगळं मला नका विचारू, दुसऱ्या कोणाला तरी विचार. तर ही मानसिकता पहिली बदलायला लागणार आहे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना नम्रतेने सांगतो, जर तुम्ही ह्या मार्केटमध्ये येणार असाल, फिनान्शियल सेक्टरमध्ये येणार, स्टॉक मार्केट, तुम्ही जोपर्यंत 200 वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांची इंटरॅक्शन करत नाही तोपर्यंत तुम्ही असला कुठलाही विचार करू नका, असं माझं नम्रतेने सांगणं तुम्हाला. ऍब्सोल्युटली तुम्हाला सांगतो. कारण आपण त्या कवचात राहतो, माझी बिल्डिंग, वी आर सो सेंट्रिक. त्याच्या पहिलं सेंट्रिक काय सांगतो तुम्हाला, मी, माझी बायको, माझी बोलत, त्याच्या पुढे समोर हा पहिला विषय. मग त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त कुठेतरी महिला मंडळ किंवा तिथलं गणपती मंडळ टाक्यांसाठी आमच्यासारख्या. मग जास्तीत जास्त बिल्डिंग. बिल्डिंग मध्ये काय एकच मानसिकता असणार ना, मला सांगा बरं. सगळे असं आहे का, आता आपल्याकडे पूर्वीचे जे बिल्डिंग होते ते एक टाईपचेच बिल्डिंग आहेत ना, म्हणजे एक टाईपचीच मानसिकता असणार आहे सगळी. कशी तुम्हाला वेगळी मानसिकता करणार आहे? तर आउटबाउंड नाही म्हणत, लगेच ताजला जाऊन जेवायला नाही म्हणत, पण कमीत कमी आपल्याला हा विचार करावा लागणार आहे की वेगवेगळ्या विषयात काम करणारे लोक, वेगवेगळे विचार मांडणारे लोक, वेगवेगळ्या प्रकारचं ॲटिट्यूड अँड ॲप्टिट्यूड असणाऱ्या लोकांना जर आपण एक 5-10 मिनिटं जर इंटरॅक्शन केली तरी आपण वेगळा माणूस होऊन जातो. समजा तुम्हाला एकाने जोरात दरवाजा आपटला पाहिजे तुमच्या तोंडावरती, मला तुझ्याशी बोलायचं नाही, हे समजणं सगळ्यात जास्त. गुळूगुळू गोलगोल आणि हे बोलणं आणि त्यातनं आपण पागळून जाणं, तीच मराठी माणसाची सगळ्यात मोठी अडचण. 5 मिनिटात पागळतो, 5 मिनिटात. म्हणून कडवट वागा हे मी सांगत नाहीये. मी आता हा जो विषय बोलतोय हे तुमचं जीवन जगण्यासाठीचा बोलत नाहीये. मी हा विषय बोलतोय जर अशा टाईपच्या व्यवसायात किंवा कशात जर तुम्हाला यायचं असेल त्याच्यासाठीची ही नीड आहे, असं म्हणतोय मी तुम्हाला. हे मी ह्याच्यासाठी म्हणत नाहीये. ज्यांनी जसं आयुष्य जगावं, प्रत्येकाने अगदी आपल्या पर्सनॅलिटीला आहे तसंच जगावं. पण यू हॅव टू कॅरी 2 पर्सनॅलिटीज इफ यू हॅव टू अर्न मनी. बाप घरात बाप असतो, कामावर गेल्यावर बॉस असतो ना, वेगळंच वागायला लागतं ना त्याला, निश्चित वेगळं वागायला लागतं. तुम्ही तुमच्या घराच्या आल्यानंतर घराचे मालक असता, जर आपण एखाद्या ठिकाणी कामात जात असतो तर तो आपला मालक असतो. तर हे आहे, हे ऍक्सेप्ट करत नाही आपण. तर ते ज्या दिवशी करा, 200-500 लोकांना वेगवेगळ्या विषयातल्या, अगदी त्यांनी काही सांगू देत तुम्हाला, पण त्यानंतर ज्या वेळेला तुम्ही ह्या कॅपॅसिटी द्याल की मी प्रत्येक माणसातला इसेन्स घेईन, इसेन्स घ्यायचा, अँड यू आर थ्रू. टेक माय वर्ड फ्रेंड्स, यू आर थ्रू इन लाईफ. संभाषण कला लागणार आहे, पर्याय नाहीये. म्हणजे प्रत्येकाने राज ठाकरे सारखं बोललं पाहिजे किंवा शरद पवार सारखं बोललं पाहिजे किंवा बिल गेट्स सारखं बोललं पाहिजे, अजिबात नाही. बेसिक ह्या जगात मी तुम्हाला सांगू का, सक्सेसफुल मी चिक्कार भरपूर भारतभरातले सगळे पॉलिटिशियन, टॉप इंडस्ट्रियलिस्ट, टॉप बॉलिवूडचे लोक आहे, सगळ्यांना रेग्युलर भेटतो. त्यांना ऍक्च्युली 35 ते 75 वाक्य चांगले येत असतात, फक्त तेवढीच येत असतात. पण ते अशा मी पण त्यातलंच आहे. मला पण माहिती ना, मला माहिती. माझ्या जर तुम्ही रुरलवर सांगायला सांगितलं तर मी एक 200 वाक्य तुम्हाला, म्हणजे 30-40 वाक्य असे सांगेन, या माणसाला येतं किती, म्हणजे समजतो. तर ते सगळ्यांना शक्य आहे मित्रांनो, सगळ्यांना शक्य आहे. पण ते भाषण देण्यासाठी न वापरता ज्याच्याशीही कोणाशी तुम्ही बोलाल त्यावेळेला जर ते तुम्ही बोला, ऍक्च्युअली तुम्हाला सांगू हे का आवश्यक असतं, कारण नाही तर तुमच्या हजारो मॅन आवर्स नुसते एकमेकाला समजून घेण्यातच जातात आणि बॉटम लाईन आहे 0. म्हणजे मी त्याला कळाले, ते मला कळाले, मरू दिला. ह्याच्यात बघा ना तुम्ही रामलो सगळ्यांनी आपण अनुभवलेलं. तर संभाषण कला इज, म्हणजे मी परत म्हणतोय, म्हणजे त्याला मला बरेच वेळा विचारलं काय उत्तर आहे का, तर त्याला उत्तर असं आहे, अगदी जर तुम्हाला उत्तर पाहिजे असेल त्याचं, स्वतः आरशासमोर उभा राहा आणि एक 10 वाक्य बोला. माझे हावभाव काय होत आहे, माझ्या कुठल्या शब्दावरती जोर येतोय का नाही येतोय, माझी बॉडी लँग्वेज काय सांगते, माझे डोळे काय बोलतायत, माझ्या हातवारे काय बोलतायत, आणि युअर थ्रू. कारण जर अशा कमर्शियल अँड प्रोफेशनल वर्ल्डमध्ये 1%, 2% जरी तुम्हाला यायचं असेल तर त्याची नितांत
गरज आहे, म्हणजे त्याच्यापासून सुटका नाही. दुसरं थोडं वाचन असलंच पाहिजे, म्हणजे मस्ट आहे. म्हणजे ह्यांचा लेख तर वाचा, पण त्या लेखाच्या मधलं वाचता आलं पाहिजे. म्हणजे काय वाचा मी तुम्हाला सांगतो. अक्रॉस द वर्ल्ड द सक्सेसफुल पीपल रीड बिटवीन द लाईन, and when you read between the line you are through. read between the line, तर ते येईल, हळूहळू येते, एका दिवसात येणार नाही. मग वेगवेगळ्या विषयाची आपल्या आवडीची अशी, कारण तुम्ही ज्या वेळेला एखाद्या विषयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला तुम्हाला त्याच्यापेक्षा वानप जर सांगता आलं तरच तो तुमच्यावर इम्प्रेस होणार, नाही तर कसं काय इम्प्रेस होईल. का तुम्ही आपण लोकांची, कारण असं समजतो की याला सगळं कळतं म्हणून जातो ना आपण भाषण ऐकायला, किंवा हे काहीतरी अनाउन्समेंट करणार, किंवा हे काहीतरी आपल्याला एखाद्या आपल्या भागाच्या विषयीचं काहीतरी सांगणार. म्हणून आपल्याला जर कुणी ऐकावं, आपल्या विषयी त्यांनी आपल्या वतीने 2 शब्द पुढे सांगावेत, यांनी सांगितले ना आता माझ्याशी 2, बरोबर ना. कारण तिथे त्यांनी ऐकलं, आमची अजिबात ओळख नव्हते एकमेकाची. पण मी जेव्हा तुम्ही ह्याच्यावर ज्या एखाद्या गोष्टी देता कॉन्सन्ट्रेटेडली जर तुम्ही त्याच्याकडे बघितलं यू आर थ्रू, तर ते एक महत्त्वाचं आहे. 200 लोकांना भेटा, त्यातला बेस्ट इसेन्स घ्या, बोलण्याचा प्रयत्न करा. बोलताना वाचन असलं पाहिजे. वाचन असलं की तुम्ही थोडं तरी 2 वाक्य इतरांपेक्षा जास्त बोलू शकला तर त्याचं तुमच्यावर इम्प्रेशन होतं, त्याचं इम्प्रेशन होतं, आणि तो अजून पुढे 10 जणांना सांगतो. जगभरामध्ये टू अक्वायर अ न्यू कंझ्युमर इज द मोस्ट डिफिकल्ट टास्क. You go to any multinational company of the world, त्यांचं एकच धोरण आहे, रिटेन द कंझ्युमर हु इज देअर. कारण अक्वायर करायला फार डिफिकल्ट टास्क आहे मित्रांनो. म्हणून हे जे रिटेन कराल तुम्ही, जे काही 5, 25, 50, 200 आहे, त्याला रिटेन करणं, त्याच्यासाठी सगळ्या कंपन्या खर्च करतात कोट्यावधी रुपयाचं. टू रिटेन द कंझ्युमर, कारण अक्वायर द कंझ्युमर. कारण भरोसा आहे का सांगा बरं मला. मी आता यांना जाऊन एक काहीतरी गोष्ट एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला, असं शक्यता आहे की असे अजून 3 जण जाऊन त्यांना सांगतील, शक्यता आहे ना सगळी. तर तुम्हालाच का त्यांनी परत तुमच्याकडेच यावं ह्याच्यासाठीचं वनअप म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. वनअप हे लागतं या जगामध्ये. वाय दे विल बिलीव्ह यू, वाय दे विल रिस्पेक्ट यू, वाय आय एम गोइंग टू वर्क विथ यू, ही तुमची तुम्हाला उत्तर द्यावी लागणार. ही तुमची तुम्हाला उत्तर द्यावी. जेव्हा कुठल्याही व्यवसायात येतो, कुठल्याही याच्यात आहे, काही असू दे, इन्शुरन्स विकायचं असू दे, स्टॉक मार्केटमध्ये जाऊ देत, ग्रामीण भागात काम करत असू दे, कंपनीमध्ये काम करायचे, आणि इव्हन हे सगळं न करताना जे तुम्ही आता काम करताय, जो तुमचा बॉस आहे, तुमच्या हाताखाली काम करताय, तुम्ही फरक बघा. एक 10 दिवसामध्ये नाही फरक आला, टेक माय एखादं छान काहीतरी वाचलं. माझ्या माहितीचे 20 लोक आहेत, त्यांना कळवा की अरे काय झालं माहिती का, मी आज जरा एक मस्त वाचलं, मला वाटलं तुझ्यावर शेअर करायचं. केलंय तुमच्यापैकी कधी कोणी असं? नाही करत आपण. हा नाही, अगदी हात 2-3 1-2 हाताने मला इंटरेस्ट नाही. बरोबर ना. म्हणजे तुमचं वाचलं, हा त्या दिवशी फोन केला ते बघा. तर हा फरक होतो. आणि मग तुम्ही त्या 10 लोकांना केलं की कुठेतरी त्याच्या इथं ते असे टाक 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 चालू होतं. अरे मला ह्या प्रदीप लोकांनी ते कशाला फोन केला असेल, ह्याचा काय इंटरेस्ट असणार आहे. पहिल्यांदा तो तुमच्याकडे संशयानेच बघणार. ऍक्च्युअली मराठी माणूस नाही तर काय म्हणायचं तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही जर एक 10 वेळा जर कन्सिस्टंटली त्याच्या पाठीमागे गेला आणि त्याला वेगवेगळी माहिती पुरवली, 11व्या वेळेला यू आर थ्रू. टेक माय वर्ड अगेन, मी तुम्हाला सांगतो, कुठलंही असं म्हणजेच लगेच लाखो करोड रुपयाचा बिझनेस दिला असं नाही म्हणत, पण त्याला कुठेतरी तुमच्या विषयीची एक सहानुभूती निर्माण होईल. आणि सहानुभूतीने पण व्यवसाय होत नाही, हे माझं स्वतःचं मत. सहानुभूतीने कधी व्यवसाय होत नाही, पण तुमचं डोर ओपनिंग झालं का नाही. ह्या जगामध्ये डोर ओपनिंग प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. तर त्याच्यासाठी हे फार मस्ट